सभा आयोजित केली। या सभेला उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेजी, माजी आमदार सुनील टिंगरेजी, माऊली आले का? माऊली आले? शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटकेजी, स्टेजवर बसलेले सर्वच मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेऊन तुमचाही वेळ घेत नाही, आणि त्याच्यामध्ये अशोक पवार साहेब पण आलेले आहेत, मनोज पाचपुते आहेत, किरण खैरे आहेत, स्वप्नील पठारे आहेत, हे सगळे उपस्थित असणारे मान्यवर। विशेषतः मी ज्यांच्याकरता तुम्हाला रिक्वेस्ट करण्याच्याकरता मतं मागण्याच्याकरता आलेलो आहे, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार उषाताई ज्ञानेश्वर कळमकर, तसंच ब मधनं प्रभाग क्रमांक 3B सुनील बबनराव खानवे, त्यांना मास्तर नावाने ओळखलं जातं, क मध्ये उज्ज्वलाताई मिलिंद खानवे आणि ड मध्ये बंडू शिवाजी खानवे, हे आमचे प्रभाग क्रमांक 3 मधले उषाताई, सुनील, उज्ज्वलाताई, बंडू असे हे 4 उमेदवार आहेत। तसंच 4 मध्ये आम्ही अ मध्ये नानासाहेब कोंडीबा अबनावे, ब मध्ये आमच्या वसुंधरा शिवदास उबाळे, त्याचबरोबर क मध्ये आमच्या दर्शना स्वप्नील पठारे आणि ड मध्ये समीर अबा दत्तात्रय भाडळे, हे आमचे 4 उमेदवार आहेत। हे 4ही घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत। तसंच आमचे 5 मध्ये सचिन रंगनाथ भगत, हे अ मधनं उभे आहेत। तसंच आमच्या सुनीताताई मारुती गलांडे ह्या ब मधनं उभ्या आहेत, रुपाली विजय गलांडे ह्या क मधनं उभ्या आहेत, आणि संदीप नामदेव जराड हे प्रभाग क्रमांक 5D मध्ये उभे आहेत। हे सगळे जण, सगळ्यांची घड्याळाची चिन्ह आहे, ह्याच्यामध्ये ह्यावेळेस काय केलं, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही यांची आम्ही युती केलेली आहे, आणि माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवतोय। त्यामध्ये आपले जे प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 3, 4, 5, इथं या 12च्या 12 उमेदवारांच्या खून घड्याळाची आहे। माझी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना, मग त्याच्यामध्ये आमचे खराडीचे असतील, वाघोलीचे असतील, तसंच वडगाव शेरीचे असतील, आणि या सगळ्या परिसरातले आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावं, अशा पद्धतीनं माझी आपल्याला विनंती आहे। मित्रांनो, माझा तुमचा संबंध हा फार वर्षापूर्वीचा आहे। 91ला मी तुमचा खासदार होतो, त्याच्यानंतर काही राजकीय स्थित्यंतर घडली, आणि नंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या। मधल्या 10 वर्षाच्या काळात तुम्ही लोकांनी माझ्या ताब्यामध्ये 2007 ते 2017 पुणे महानगरपालिकेची सूत्र दिली होती, पण पूर्ण बहुमत दिलेलं नव्हतं। मला पुणेकरांना आव्हान करायचं आहे, 14ला तुम्ही बदल केला, तो तुमचा अधिकार आहे। तो बदल केला असताना तुम्ही ज्यांच्या हातात पुण्याची सूत्र दिली, त्यांनी 9 वर्षामध्ये पुण्यामध्ये स्वच्छतेला अग्रक्रम द्यायचा होता। आज पुण्याची कचरा रोजचे रोज काढला जात नाही, कचऱ्याचे ढीग साठून राहतात, झाडलोट होत नाही। ते अनेक 12,350 कामगार पुण्यामध्ये रोज झाडलोट करायला आहेत असं दाखवलं जातं, परमनंट आणि कॉन्ट्रॅक्टचे मिळून, परंतु तेवढे आज आपल्याला लोक पाहायला मिळत नाही। अशा खूप समस्या ह्या आहेत। म्हणून यावेळेस मी महाराष्ट्रात निवडणुका आम्ही लढवत असताना पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये, हे आपलं होम टाऊन आहे। तुम्ही, मी पुणे जिल्ह्यातल्या, आपला जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे, आणि पुण्यामध्ये आता तुमचा समावेश झालेला आहे, त्याच्यामुळं अनेक समस्यांना आजही तुम्हाला सामोरं जावं लागतंय। ही केंद्राची निवडणूक नाही आहे। केंद्राच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर देशाची जबाबदारी दिली। ते देशाचं त्या ठिकाणी
अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे पंतप्रधान म्हणून. विधानसभेला तुम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथराव शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली. आम्ही देखील तिथं उत्तम पद्धतीनं काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, ही निवडणूक आपल्या महानगरपालिकेच्या एरियातली आहे. आपले जे काही 165 नगरसेवक नगरसेविका आपल्याला निवडून द्यायचे, 8 विधानसभा मतदारसंघातनं हे सगळे नगरसेवक नगरसेविका निवडून जाणार आहेत. मतदारसंघाची फार मोठी प्रभागाची संख्या वाढलेली आहे आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी आहेत, इथं माझे व्यवसायधारक आहेत. मी आत्ताच इकडच्या भागामध्ये रोड शो केला. इथं नोकरदार आहेत, इथं माझ्या शिरूर भागातले, माझ्या पारनेर भागातले, माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले लोक, अनेक लोक गुण्यागोविंदांनी राहत आहेत. मित्रांनो, मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी जे आम्हाला शिकवलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. मला जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण जमत नाही. आपल्याला हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे. इथं जसं माझ्या जिल्ह्यातले वेगवेगळ्या भागातले लोक राहतात, तसं माझ्या किंवा अहिल्यानगरचे माझे लोक पारनेर वगैरे भागातले राहतात, तसंच माझ्या धाराशिव तर माझी सासूरवाडी आहे, त्याच्यावर त्या लोकांना तर जपलंच पाहिजे. ती पण लोक इथं राहत आहेत. माझ्या बीड जिल्ह्यातले पण लोक इथं राहतात. मी आज बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी जसा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तशी तिथली पण जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. मी जेवढं काही तिथं चांगल्यातलं चांगलं करता येईल तेवढं मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय. कारण मी कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडतं, लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात. आज मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, आता ही निवडणूक ही अवघ्या 2 दिवसावर आलेली आहे. उद्या ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जवळपास आपण 5:30ला जाहीर प्रचार हा बंद होणार आहे. मित्रांनो, अशा वेळेस तुमच्या सगळ्यांना निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे की कशा पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजचा दिवस एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. आज मला पुढं ही सभा असल्यामुळे मी डायरेक्ट माईक हातात घेतला आहे. माझी नागरिकांना, माझी लाडक्या बहिणींना, भावंडांना सगळ्यांना विनंती आहे, मी पुढच्या सभेला जाणार आहे. मला हडपसरला सभा आहे, पण इथं सभा चालू राहणार आहे. आमचे निलेश लंके खासदार, आमचे बाकीचे सगळे सहकारी ह्यांची भाषणं होणार आहेत. नाहीतर माझं भाषण झालं म्हणजे सभा संपली असं कृपा करून समजू नका. वेळेचं जरा महत्त्व लक्षात घ्या. आज आम्ही ज्यांनी खरं तर बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर देशभक्ती, न्याय, शौर्य आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजवले, ज्यांनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते प्रत्यक्षात आणण्याच्या करता प्रचंड आत्मविश्वास, धैर्य आणि इच्छाशक्ती दिली, त्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती आहे. त्या निमित्तानं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आज मी आजचा राष्ट्रीय युवा दिन आहे. स्वामी विवेकानंद यांची पण आज जयंती आहे. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी हा दिवस आपण युवा दिन, राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंदांना देखील मी आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. बुद्धिमत्ता कशी असावी, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना कसा विचार परदेशामध्ये मांडावा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद हे आपण इतिहासामध्ये पाहतो. मित्रांनो, इथं सर्व युवक युवतींना आणि राज्यातील तमाम तरुणांना राष्ट्रीय युवक दिनाच्या देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. राष्ट्र निर्माणामध्ये युवकांची, युवतींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. युवकांची शक्ती ओळखणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं आणि त्यांना आत्ताच्या काळातील आव्हानांना
तोंड देण्याच्यासाठी आपण जबाबदार नागरिक या नात्याने आपण त्यांना सक्षम करणं, या संदर्भामध्ये काम करण्याची, जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. आज काही भागामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आज काही भागामध्ये आपण साधू संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये आपण हरिनाम सप्ताह बसवतो का, तर त्यांनी सांगितलेले विचार माझ्या नवीन लोकांनी पण आत्मसात करावे आणि निर्व्यसनी राहावं आणि आपल्या प्रपंचाला एक उत्तम पद्धतीनं पुढं घेऊन जावं, ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची धारणा आहे, कल्पना आहे. मित्रांनो, एकंदरीतच सगळीकडे मी काम करतोय, मी बघतोय अलीकडं दहशतमुक्त जी काही दहशतीची दादागिरी चालू आहे. कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या तिथं घर पाडणार, अजून बरंच काही तुमचं करणार. अरे काय तुमच्या हातामध्ये काही सगळं कोणी दिलंय का? संविधान सगळ्यांच्या करता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. संविधानाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काही लोकांची संविधानाला तिथं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मनात आणून दादागिरीची भाषा करायची, घटनेला मानायचं नाही, कायद्याला मानायचं नाही. कायदा म्हणजे आम्ही, अशा पद्धतीचं जे राजकारण चालतंय. वडगाव शेरीकरांनो, चंदननगर खरडीकरांनो, मी आपल्याला सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावंडांनो, माझ्या नागरिकांनो, तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला कुणाला मत द्यायचंच आहे. तुम्ही अनेकांना मतं देऊन बघितली. मागं ज्यांना मतं दिली त्यांनी 9 वर्षामध्ये काय केलं हे आपण पाहिलं. आणि आज तेच लोक पूर्वी घड्याळावर निवडून आलेले आज आता आमच्या विरोधी उभे राहिलेले आहेत. म्हणजे हेच शाणे आता परत तिथं जाणार आहेत. मित्रांनो, शेवटी त्या शहराचा सर्वांगीण विकास करताना कारभारी कोण आहे, कोण तिथलं नेतृत्व करणार आहे, हे महत्त्वाचं आहे. आत्ता पुण्याचं नेतृत्व स्थानिकांमध्ये 3 लोक करतात. काय कारभार चाललाय तुम्ही बघताय. कशा पद्धतीनं इथं पाण्याची टंचाई तुम्हाला भेडसावते तुम्ही बघताय. आज इथले रोड आपण रुंद केले, परंतु त्याला क्रॉसिंग हे 9 वर्षामध्ये काही सबवे तरी खाल्लं किंवा स्कायवॉक करायला पाहिजे होता, यांनी नाही केलं. कॉर्पोरेशनची जबाबदारी नाही आहे. त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी बघितलं डिवायडरची झाडं वाढलीत, कुणी ती स्वच्छता करेना, जे फ्लायओव्हर झाले त्याच्या खाली घाणीचं साम्राज्य, हे आपण पूर्वी बघत नव्हतो. परंतु आता दुर्लक्ष झाल्यामुळं ह्या अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना जावं लागलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीतच आपण सगळेजण काम करत असताना माझं तुम्हाला सांगणं आहे की ह्यामध्ये आपल्याला धानोरी ते लोहगाव ह्या परिसरामध्ये सर्व DP रस्ते ह्याच्यामध्ये जमीन अधिग्रहण करून विकसित करावी लागणार आहे. तिकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. त्यामध्ये त्यांना TDR द्या, काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐका. चर्चेतनं मार्ग निघतात. अनेक ठिकाणी आम्ही त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला सगळ्यांना इथं हे काम आम्ही करू शकतो. तुम्ही आमच्या हातात कॉर्पोरेशनची सूत्र द्या. त्यामध्ये प्रामुख्याने 509 ते धानोरी जकात नाका ते मारुती फील्ड स्कूल ते DY पाटील कॉलेज हा 30 मीटरचा DP रस्ता हा विकसित करण्याची गरज आहे. यामुळं तुमच्या माझ्या ह्या परिसरातली ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला मदत होणार आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगावमधील भागांना भामास्केडच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी मिळालं पाहिजे. मी आवाच्या सवा सांगत नाही. माझा जाहीरनामा जर तुम्ही बघितला ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, मी सांगितलेले दररोज मी तुम्हाला पाणी देणार. माणसे 135 लिटर पाणी द्यायचं बंधन आहे, दररोज पाणी. हे टँकर माफियाचं तुम्ही सत्ता द्या नाही, ह्या टँकर माफियाचं कंबरडं मोडलं ना, त्याला नावाचा अजित पवार सांगणार नाही. तुम्ही मला विश्वास ठेवा. मला
अजून 3.5 वर्ष विधानसभेच्या निवडणुका नाहीत, 4.5 वर्ष आम्हीच तिथं काम करणार आहे. आणि मी कसं हे मोडायचं हे मला चांगलं माहिती आहे. आज मी सोसायटीची मिटिंग घेऊन आलो. निलेश लंके तिथं होते, आमचे माऊली कटके होते, अशोक पवार होते, सुनील टिंगरे होते, सगळे आम्ही होतो. तेच सांगत होते, दादा मुद्दामून पाणी आम्हाला दिलं जात नाही आणि मग आम्हाला नाईलाजास्तव टँकर बोलवावा लागतो. लाखो रुपये आमचे खर्च होतात, आमच्या सोसायटीचा कचरा उचलत नाही आणि मग आम्हाला कचरा उचलायला पैसे द्यावे लागतात. म्हणजे ही माझी लोक टॅक्स पण भरणार. टॅक्स कशा करता भरतात? तो टॅक्स हे दिवाबत्ती करता, रस्ते चांगले करण्याकरता, पाणी देण्याच्या करता, स्वच्छता करण्याच्या करता, ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत त्या गरजा सोडवण्याच्या करता आपण टॅक्स देत असतो. परंतु त्याचं कोणाला घेणं देणं राहिलेलं नाहीये. मी मागं 25 वर्ष पिंपरी चिंचवडला करून दाखवलं. तुम्ही देखील बघितलंय. तिथले रस्ते कसे केले, तिथले फ्लायओव्हर कसे केले, तिथले डबल फ्लायओव्हर कसे केले, तिथले सबवे कसे केले, तिथले स्कायवॉक कसे केले. ह्या पद्धतीनं मी करून दाखवलंय. मी काहीतरी नवीन तुम्हाला सांगायला आलो नाही. तुमच्यातले काही लोक बारामतीला जाऊन बघा, ते बारामती शहर कसं केलं. जर करायचं ठरवलं नेतृत्वानी किंवा तिथल्या का गजर वाजला, तुम्हाला उठवायला गजर वाजला बघा. गजर कशा करता वाजतो? सकाळी माणसांना उठवायला. मी आता उद्याच्या 15 तारखेला तुम्हाला उठवायला आलोय. ही गजर वाजून या घड्याला बटन दाबायचं. घड्याला तुम्ही इतरांची बटन दाबून बघितलंय? एकदा माझ्या घड्याळाचं बटन दाबून बघा मी काय करतो. कारण मी पुण्याचा आहे, तुम्ही पुण्याचा आहे, माझंही घर पुण्यामध्ये आहे, तुमचंही घर पुण्यामध्ये. जे बरं वाईट व्हायचं ते तुमचं माझं पुण्यात होणार आहे. आपल्याला वाईट करायचं नाही, आपल्याला चांगलं करायचं आहे. आपल्याला नवीन पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे. इथले ड्रग्स वगैरे जे प्रकार चाललेत किंवा रात्री अपरात्री इथं जे गोष्टी घडतायत त्या गोष्टी घडत असताना त्या थांबवायच्या. तिथं मला अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे आपण करू शकतो. त्याच्यामध्ये नाही कुणी करायला मदत केली तर आम्ही त्यांच्यावर केस करू. की सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला, एकदा केस करू, परत आणला तर दुसऱ्यांदा केस करू, परत आणला तर तिसऱ्यांदा केस करू, सरकारी कामात अडथळा आणला परत चौथ्यांदा केस करू आणि 4ही केस करून त्याचे मस्तवालपणा त्यांनी तसाच दाखवला. त्याला मस्ती आलेली असेल तर 5व्या वेळी त्याला मकोका लावू आणि त्यांचे बंदोबस्त करू. हे कायद्याने करता येतं. 4 केसेस झाल्यानंतर त्याचा जर घमेंड जिरली नाही, त्याची मस्ती जिरली नाही, तो असंच लोकांना त्रास देत राहिला, असंच खेळखंडोबा करत राहिला तर त्यांना मकोका लावता येतो. ते लावून बंदोबस्त केला ना तर मी म्हणणारी माणसं सुतासारखी सरळ चालतात. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव भागात आम्ही भामा आस्केटच्या पाण्याचा देणार. मागे तुम्हाला माहिती आहे वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर 4 धरणं आहेत. आज माझ्या इकडं इंदापूर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका, बारामती तालुका ह्या तालुक्याला पाणी, पुरंदर तालुका इकडं पाणी कमी कमी होत चाललंय. आणि आपण माणसांना प्यायला 22 TMC पाणी देतोय. आता पुढे पाणी पुरणार नाही म्हणून आम्ही मुळशी डॅमचं पाणी आता टाटाशी आमचा पत्रव्यवहार चाललेला आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. पण भामा आस्केट झालं माझ्या राजगुरुनगरमध्ये, त्याचं पाणी शेतीला होतं खरं, दौंडपर्यंत जाणार होतं. नाईलाजानी आम्हाला ते देता आलं नाही. कारण कुणाचंही सरकार असलं तर पहिलं पाणी माणसांना प्यायला, दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी इंडस्ट्रीला. इंडस्ट्रीला STP प्लांट बसून त्याच्यातनं जे पाणी आपण तयार करतो ते आता आपण इंडस्ट्रीला द्यायला सुरुवात केली. कारण धरणं आता वर वाढवायला जागा राहिलेली नाहीये. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण 35 कोटी होतो. आज आपण 140 कोटी झालेलो आहे. आता 26ला जनगणना जातनिहाय होणार आहे. चौपट लोकसंख्या वाढली.
त्याच्यावर चौपट पाणी वाढलं, चौपट राहण्याचं क्षेत्र वाढलं. पूर्वी 1 BHK मध्ये माणसं राहायची, आता लोक 1000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, 3000 स्क्वेअर फीट जरा लक्झरियस लाईफ जगायला लागलेले, टॉवरच्या टॉवर व्हायला लागलेले. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या आता आपण थांबू शकत नाही. म्हणून त्याच्यातनं आपल्याला शिस्त लावायची आणि त्याकरता आम्ही भामा आसखेडचं पाणी, पवनेचं पाणी पिंपरी चिंचवडला कमी पडायला लागलं, काही पाणी भामा आसखेडचं त्यांना दिलं. आंध्र प्रकल्प आहे मावळात, ते पाणी त्यांना दिलं आणि आपल्याला इकडच्या वडगाव शेरी आणि ह्या भागामध्ये आपण भामा आसखेडचं पाणी त्या ठिकाणी आणलं. मी ठरवलेलं आहे की आता टाटाची धरणं वीज निर्मिती करता केली जातात. वीज निर्मितीपेक्षा माणसाला पाणी देणं महत्वाचं आहे. आता वीज काय, सूर्यप्रकाशावर वीज तयार होते, वाऱ्यावर वीज तयार होते, त्याच्यामध्ये आपल्या बगॅसपासून वीज तयार होते, कोळशापासून वीज तयार होते, न्यूक्लिअर पासून वीज तयार होते, गॅस पासून वीज तयार होते, अनेक प्रकारे वीज तयार होते. त्याच्यामुळं त्यांना आता वेळ पडली तर कोर्टात जावं लागेल, कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये तो धरणाचा अधिकार त्यांना दिलेला आहे. आता ब्रिटिश गेले, आता भारतीय तिथं राज्य करतायत आणि आम्ही कोर्टाला पण वेळ पडली तर सांगू की माणसांना पहिला पाणी देणार का वीज तयार करून ते पाणी खाली कोकणात सोडणार आणि समुद्राला पाठवणार. साहजिकच कोर्ट पण मान्य करेल ना की पहिल्यांदा माणसाला पहिला पाणी द्या, असं माझं मत आहे. आम्ही त्याकरता पाठपुरावा करू, चांगले वकील लावू आणि म्हणून मित्रांनो एकंदरीतच लाखो लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत. मी 91ला खासदारकीला उभा होतो ना, त्यावेळेस वडगाव शेरीमध्ये ह्या वेगवेगळ्या घरी हाऊस टू हाऊस प्रचार केला. हाऊस टू हाऊस त्यावेळेस हरिभाऊ गलांडे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, मला आठवतंय. ही तो काळ, नंतर काळ खूप बदलला, आता खूप चित्र बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे येथे पावसाचं पाणी साठवण्याची खूप मोठी समस्या आहे. या भागात ड्रेनेजची व्यवस्था अद्ययावत करणं गरजेचं आहे. महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस चौक्या ह्या उभ्या कराव्या लागतील. मध्ये काही आम्ही पोलीस स्टेशन दिले. PMCच्या धुळखात पडलेल्या अम्युनिटी प्लेसच्या सुनियोजित विकास, आत्ताच मला सोसायटीचे लोक सांगत होते की दादा आम्हाला क्रीडांगणं, आम्हाला उद्यानं, आम्हाला ओपन जिम, ही समाजाची गरज आहे. और पूर्वी इथं वडगाव शेरीमध्ये, चंदननगर खराडीमध्ये सगळं मोकळंच असायचं. कुठेही लोक मुलं क्रिकेट खेळायचे, त्याच्या आधी विट्टी दांडू खेळायचे, पतंग खेळायचे, गोट्या खेळायचे, पाकिटं खेळायचे. कसली पाकिटं? सिगारेटची पाकिटं. आम्ही लहानपणी खेळायचो म्हणून मी सांगतोय. ह्या काळ होता, आता जागाच राहिली नाही. टॉवर आहेत, त्या मुलांनी कुठं खेळावं, कुठं बागडावं, त्यांचा अधिकार नाही. पाय मोकळे करणं, खेळणं, ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड असेल त्याच्यामध्ये उत्तम खेळाडू म्हणून तयार होणं हा त्याचा अधिकार आहे. तो अधिकार देण्याच्या करता इथं ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते काही लक्ष द्यायला तयार नाही आहेत आणि म्हणून छोटे प्लॉट धारकांना गुंठेवारीतील नियम शिथिल करून बांधकाम अधिकृत त्या ठिकाणी करण्याचे काम देखील उद्याच्या काळामध्ये करावं लागणार. सोसायट्यांच्या मध्ये पाणी पुरवठ्याची समस्या आहे. टँकरवर लाखोंचा खर्च असल्यामुळं मेंटेनन्सचे चार्ज एवढे भरमसाठ सोसायट्यांना येत आहेत. प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार टँकर माफी आहेत असे मला कळले, आमचे नाही समोरच्यांचे. टँकर माफियाच उमेदवार व्हायला निघालाय. मग बघा आता कसं काय. ते म्हणतात ना, चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या. काय होणार आहे ह्याचा विचार जरा करा, अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाही आहेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणूक आचारसंहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे.
हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला खराडी चंदननगर भाग हा टँकर मुक्त करायचा. मी फक्त हा भाग नाही करणार, मी महानगरपालिका ताब्यात द्या पुणेकरांनो, वडगाव शहरीकरांनो, चंदननगर खरेडीकरांनो, मी अख्ख्या टँकर माफियाची मी ते मोडूनच काढणार आहे. मी अजिबात सोडणार नाही. तुमची पर्यायी व्यवस्था करून ते मोडून काढणार. कुणाची दहशत आणि दादागिरी आम्ही चालू देणार नाही. इथं स्थानिक राजकीय गुंडांची दहशत, मला तर कळलं इथं हप्तेखोरी पण चाललेली आहे. अरे काय चाललंय काय? आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय ना, कशाची हप्तेखोरी? काय हप्ता द्यायचं कारण आहे? IT पार्कमध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर आपल्याला गार्डन विकसित करायचं. आम्ही तुम्हाला IT पार्कमध्ये आपलं ऑक्सिजन पार्क करून दाखवलं की नाही? मीच त्याच्या उद्घाटनाला आलो होतो, आठवते का नाही? मग कधी म्हणायचा? त्यामध्ये तसं आपल्याला IT पार्कमध्ये करायचं आहे. इथं काहीतरी अतुल चोरडे यांचा IT पार्क आहे. आम्ही त्यांच्याशी बोलू. एवढ्या मोठ्या इमारती बांधल्यात, मोकळ्या जागा ह्या कामाकरता द्या. शेवटी जनतेचं सार्वजनिक काम आहे. कचरा कामगारांना पगार पालिकेचा की बंगल्याचा, हे एक चाललेलं आहे. त्याच्यामध्ये वडील, आता तर इथं गंमतच झाली मोठी, वडील तुतारीचं आमदार आणि मुलगा सून भाची भाजपची. आता काय सांगावं, किती रे बनवा, अशीही बनवा बनवी, अशीही बनवा बनवी. माय माऊलींनो, अहो कुठंतरी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला राग येऊ द्या. माझ्या भावंडांनो, तुमची जरा सटकू द्या. हे काय चाललंय? तुम्हाला काय गृहीत धरताय का? एकाने तिकडं राहायचं, एकाने बाकीच्यांना सगळ्यांना तिकडं सोडायचं. आपण काही एवढे दुधखोळे? एवढं आपल्याला समजत नाही? मी तो शब्द वापरणार नाही, नाहीतर आमच्याकडे म्हणतात आम्हाला काही समजता का? काय समजता का ते कळले. त्याच्यामध्ये दमदाटी करून IT कंपनी, बांधकाम व्यावसायिकांची सर्व कंत्राटे ह्यांनाच पाहिजे. का बरं? बाकीच्यांना काही कामं मिळू नये? लोकशाही पद्धतीने, टेंडर पद्धतीनं जो लो असतील, जो क्वालिटीचं काम करेल त्याला मिळेल. ही कुठली दादागिरी की आम्हालाच काम मिळालं पाहिजे? काय तुम्हाला अंधन दिलंय काय? हे सर्वांचा वडगाव शहरी आहे. इथल्या सर्व नागरिकांचं चंदननगर खराडी आहे. हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक खोटे गुन्हे देखील दाखल करतायत. वास्तविक सगळ्या वेगवेगळ्या खात्याच्या लोकांनी लक्षात ठेवा, निवडणूक होईल, 15 तारखेला मतदान होईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कुणाशी नांदायचं ह्याचा जरा विचार करा. त्यामध्ये 30 वर्ष झाले घरात वेगवेगळी पदं त्या ठिकाणी आहेत. मग विकास का करता आला नाही? आता हे विकास करायला निघालेले. मग इतके दिवस काय झोपा काढल्या का? केल्या? हा, मी आगे बढून तू राहा माझे कपडे सांभाळायला. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. कपडे घेऊन जा पळून माझे. त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, सोसायटीमध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्यांच्यामुळं टँकर घ्यावे लागतात. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे राहिलेले नाहीत. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स तिथं चालतात. त्याच्यामुळे अनेक समस्या ह्या निर्माण होत आहेत. रहिवासी भागामध्ये चालू असलेले पब्स आणि बारमुळं रहिवाशांना कारण नसताना त्रास सहन करावा लागतो. मोठ्यांची मुलं रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागी असतात. अरे तुम्ही जागा ना, पण ज्याला कष्ट करून संसार करायचे त्यांना कशाला त्रास देता? ही कुठली पद्धत? इथं लक्ष ठेवायला नको. ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी किती वाजता ते बंद झालं पाहिजे, किती वाजता त्याला कुलूप लागलं पाहिजे. मी पण आता इथून पुढं अचानकच तिथं भेट देणार आहे रात्री 12-1ला आणि पहिल्यांदा सगळ्या वरिष्ठांना सांगणार, ज्यांची जबाबदारी त्यांना, मी तिथं जाणार आणि तिथं जर काही चुकीचं दिसलं तर जो वरिष्ठ आहे
त्याच्यावरच मी ॲक्शन घेणार. त्यानं खालच्यांना कडक भाषेत सांगावं, त्यांनी त्यांच्या खालच्या कडक भाषेत सांगावं. मी शिपायांना कडक भाषेत सांगायचा माझा काय अधिकार आहे? मला आहे अधिकार, पण मी त्यांना नाही सांगणार. मी त्याच्यातले टॉपचे लोक असतील त्यांना ते सांगणार. आणि ह्या पद्धतीनं नगर रोडवरील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी नदीकाठचा रस्ता लवकरात लवकर चालू करावा लागेल. विमाननगर चौक ते शिरूर ह्या 3 टायर फ्लायओव्हरचं काम आपल्याला करायचं आहे. ते मी आता फिनिक्स मॉल आहे तिथपासून आम्ही तो रस्ता फ्लायओव्हर उचलणार आहे. हे आम्ही तुम्ही मध्ये पेपरला वाचलं असेल, त्याला मान्यता दिली. भैरवा नाल्यापासून पण तिकडनं फ्लायओव्हर सोलापूर रोडला उचलणार, फार पलीकडं उरळी कांचनच्या पुढे घेऊन जातो, म्हणजे ट्रॅफिक समस्या सुटायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. विमाननगर त्याच्यामध्ये नगर रोड येथील राईट टर्न पोलिसांनी बंद केला आहे. तिथं चालणाऱ्यांच्याकरता सुरक्षित रस्ता ओलांडण्याची उपाययोजना ही करावी लागणार आहे. आम्ही तज्ज्ञ लोकांना बोलू. हे बघ, ही रस्ता इथं इतकी लोक जा ये करतायत, एवढी वाहनं जा ये करतायत आणि त्याच्यावर क्रॉसिंग करताना सगळ्यांना त्रास होतोय. काय करायचं? खालनं सबवे काढायचा का वरनं स्कायवॉक करायचा का एलिव्हेटर जिना असतो ना तो करायचा? ते करावं लागेल, कारण माझे वयस्कर लोक आहेत, माझे दिव्यांग लोक आहेत, आमची लहान मुलं देखील आहेत. शेवटी त्यांना वर जिना चढायला खाली उतरायला त्रास होतो. एवढ्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीनं एलिव्हेटर करणं काही अवघड नाही. मेट्रोच्या स्टेशनला आपण अनेक ठिकाणी केलेलं आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. त्याच्यामध्ये येरवडा परिसरामध्ये गुंडगिरी, युवा पिढी, नशेच्या आहारी जाण्याच्या समस्या, ड्रग्जचं प्रमाण वाढलंय, त्याच्यामध्ये ते आटोक्यात आणावं लागेल. त्याकरता वेळ पडली तर वेगळा कायदा करावा लागेल. कायदे मंडळ आम्ही सभागृहामध्ये तिथं बसलेलो आहे. स्थानिक गुंडगिरी आणि युवा पिढीचं नशेच्या आहारी जाण्याची समस्या ही तिथं निर्माण झालेली आहे. त्याला आपल्याला कंट्रोल करावं लागेल. डेक्कन कॉलेजच्या काही जागेमध्ये येरवड्यातील मुलांना खेळण्यासाठी जागा अधिकृत करून खेळाचे मैदान तिथं विकसित करावं लागेल. स्थानिक मुलांना IT कंपनीमध्ये प्राधान्याने नोकरी कशी देता येईल, आम्ही त्याच्याकरता CIIT 270 कोटीचं बाणेरला काम सुरू केलं आहे. 50 कोटी आम्ही सरकारने टाकलेले आहेत, कॉर्पोरेशननी, आणि 220 कोटी रुपये टाटाने टाकलेले. रोज दर वर्षी 10,000 मुलं मुली त्याच्यातनं कसे बाहेर निघतील शिकून, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यांना तिथं नोकऱ्या मिळतील. कारण आम्ही आत्ता ज्या पद्धतीनं मुलं मुली शिकली पाहिजेत तसे प्रकारचे कोर्सेस CIIT मध्ये देतोय. काम सुरू झालं, मीच त्याचं भूमिपूजन केलेलं होतं. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि त्याकरता आज तर व्यासपीठावर आमचे व्यासपीठावर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार आहेत. आता तुम्ही दोघंही एकत्रपणे ह्याचं काम करताय. आपल्या दोन्ही राष्ट्रवादीची जी युती झाली त्यांचं, तेव्हा वाघोलीमधून काही झालं तर माझी दोघांनाही सूचना आहे की 3 आणि 4 प्रभागामध्ये मोठ्या मताधिक्यांनी निवडून हे 8च्या 8 आपले उमेदवार आलेच पाहिजे. बाकी मला माहित नाही, कारण आता ही दोघंच एकमेकाच्या विरोधात लढली होती ना. आता दोघं एकत्र आहे, मग आता तिसरं कोण राहिलं? त्याच्यामुळं मागं काय झालं गेलं गंगेला मिळालं. आणि त्याच्यात मताधिक्य मिळालं, सगळे निवडून आले तर क्रेडिट माऊलीला जाईल, क्रेडिट अशोक पवारला जाईल, असं काही नाही. 8 निवडून आले तर क्रेडिट अजित पवारला जाईल, मग काय हरकत आहे? त्याच्यामुळं आपल्या गमतीचा भाग जाऊ द्या, क्रेडिट आपल्या सगळ्यांना जाईल. शेवटी सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. मी ठीक आहे, मी त्याच्यात लिडरशिप घेतली असेल, मी तुमचं नेतृत्व करतोय, कारण मला प्रशासनाचा अनुभव आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मी मीटिंगमध्ये अनेक लोकांनी माझ्या मीटिंग बघितल्या. मी जे निर्णय घ्यायचे चर्चा करतो, दोघांचा ऐकतो आणि पटकन निर्णय घेऊन बघू करू, पुढची मीटिंग ठरवू, काय नाही, ठरवू नाही, बघू नाही, करू नाही. त्यावेळेस त्याचा तुकडा पाडायचा आणि निर्णय घ्यायचा. जनतेच्या हिताचा निर्णय घ्यायचा, जनतेच्या भल्याचा निर्णय घ्यायचा. शिवशाहू फुले आंबेडकरांनी जो रस्ता दाखवलाय त्या रस्त्याने जात निर्णय घ्यायचा.
आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया. मित्रांनो, एकंदरीत बऱ्याच गोष्टी आहेत ह्या संदर्भामध्ये. आज आम्ही जे काही उमेदवार उभे केलेले आहेत, हे 12 उमेदवार बघा तुमच्या समोर आहेत. ह्याच्यात काही अनुभवी आहेत की नाही, तशा पद्धतीनं आमच्या त्या संदर्भामध्ये उषाताई कळमकर अनुभवी आहेत, आमचे त्याच्यामध्ये सुनीताताई गलांडे अनुभवी आहेत, अजून संदीप नामदेव जराड हे अनुभवी आहेत. त्याच्या संदर्भात आमच्या वसुंधरा शिवदास उबाळे त्या एका मोठ्या वाघोलीच्या सरपंच होत्या, त्यांना तिथला अनुभव आहे. त्याच्यामध्ये आमचे नानासाहेब कोंडीबा अमनावे यांना एवढी मोठी मार्केट कमिटी चालवण्याचा अनुभव आहे. आणि जॅकेट पण माझ्यासारखं घातले बघा. त्याला वाटलं असेल की जॅकेट घातले की अजित पवारच झाला येईल, पण तुझे जेवढे केस गेले तेवढे माझे गेले नाहीत. चालले थोड्या दिवसांनी तसंच होणार आहे माझं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आमच्या दर्शनातही ह्या नव्या आहेत, कारण नवे चेहरे पण दिले पाहिजेत. आमचे समीर भाडळे हे पण नवा चेहरा आहे. त्याच्यामध्ये आमचे सुनील खांदवे हे पण नवा चेहरा आहे. त्याच्यामध्ये उज्ज्वलाताई खांदवे हाही नवा चेहरा आहे. बंडूला मला वाटतं ह्याला होता पंचायत समितीला, त्याला हवेलीचा सभापती केला होता. हवेली आता त्याला राजवाड्यामध्ये पाठवायचंय, म्हणजे महानगरपालिकेत. हवेली बघून झाली, आता राजवाडा. मित्रांनो, काय त्याच्यामध्ये कोण राहिलं रे? रुपालीताई गलांडे ह्या मला वाटतं नाही, हे नवीन आहे. त्यांच्या सासऱ्याला अनुभव होता प्रकाशरावांना, मागं आपणच नगरसेवक त्या ठिकाणी केलं होतं. आणि कोण राहिलं आता? सचिन भगत हे अनुभवी आहेत. अशा पद्धतीनं काही अनुभवी, एवढी मोठी महानगरपालिका चालवायची म्हटलं तर सगळेच नवे पाठवून चालणार नाही. काही अनुभवी, काही नवे, काहींना जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा पण अनुभव असणार आहे, काहींना मोठ्या ग्रामपंचायतीचा पण अनुभव असणार आहे. अशा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या भावंडांना, आमच्या सहकाऱ्यांना आम्ही त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं. पॅनल टू पॅनल मतदान करा. त्याच्यामध्ये कधी कधी काही जण समोरचे ठीक आहे एक तरी द्या, एक पण नाही, अर्ध पण नाही, पाव पण नाही. पॅनल टू पॅनल, घड्याळ 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 एवढंच त्या ठिकाणी बघा. मी आपल्याला सांगतो, बाकीची आता इथं काही जण पूर्वी आमच्यातनं निवडून आलीत, आता तिकडे गेली, काय दिवा लावणार आहेत कोणाला माहिती, पण सांगतात 16 तारखेला मी बघून घेतो. तसं काय धमक्या? अरे काय बघून घेतो? असेल हिंमत तर आत्ता येईन बघ आमच्याकडं. यायला आम्ही काय असे तसे आहोत काय? ही मला भाषा कोणी तमाशे द्यायची ना, मला त्याच्यावरचा आवाज काढता येतो. या पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, आता ही निवडणूक अक्षरशः 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. पुण्याच्या लोकांच्या मनात संभ्रम आता दिसत नाहीये. मला आज रोड शोला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या स्तरातले लोक अतिशय मनापासून हात करत होते, ओवाळत होते, शुभेच्छा देत होते, फुलं अंगावर टाकत होते. खूप मनापासून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. मी त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ही जबाबदारी माझी. मी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं व्यवस्थितपणे महानगरपालिकेचे प्रश्न सोडून घेईल. मी त्याच्या बैठका घेईल, आढावा घेईल. त्यामध्ये दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आणि आपण सकाळी 6ला कामाला लागतो. तुम्ही अनेक जण साखर झोपेत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. मी 6ला कामाला लागतो. त्याच्यामुळं आपल्याला कुठल्याही मीटिंग घ्यायला कुठली अडचण येणार नाही. मी 6 वाजता येऊन वेगवेगळी पाहणी करीन जिथं गरज आहे. कारण 10च्या पुढं केली की गर्दी होते. मग दादा
एक फोटो काढून द्या, एक सेल्फी ती सेल्फी नाही दिली तर काय गडी ताटलाही साधा सेल्फी काढून दिला, ताटलाही नको आणि बिन ताटलाही नको. त्याच्यामुळं आपलं आपलं सकाळी जायचं, काम करायचं आणि तिथं लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, हे आपल्याला सगळ्यांना करायचं. मित्रांनो, एकंदरीतच आपण पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 10 जून 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानावर स्थापन झाला. तो आदरणीय पवारसाहेबांनी, संगनाजींनी, तारिक अनवरांनी, पदमसिंह पाटलांनी, छगन भुजबळ साहेबांनी, मधुकर पिचड साहेबांनी, विजयसिंह मोहिते पाटलांनी ह्या सगळ्यांनी स्थापन केला. प्रफुल्ल पटेल साहेबांनी, आम्ही सगळे ज्युनियर होतो. मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळे ज्युनियर होतो. पण तेव्हापासून आता ह्या पक्षाला 26 वर्ष झालेली आहेत. हा पुण्याच्या मातीतला पक्ष आहे. आपल्याला आपल्या परिसरातले सगळे प्रश्न माहिती आहे. म्हणूनच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागांनी मला खूप चांगली साथ दिली. अनेक नगरपालिका माझ्या आल्या की नाही आल्या, तसं तुम्ही मला साथ द्या. सगळ्यांचं लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे लागलेलं आहे. कारण पुणे जिल्ह्याचे सुपुत्रच आज हे पवार साहेब आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे. मला पण पुणेकरांनी भरभरून दिलं आहे. मी अनेक वर्ष तुमचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. आम्ही महाराष्ट्रात कुठेही असलो तरी आपलं पुणे, आपलं पिंपरी चिंचवड, आमचं ह्याच्यावर विशेष प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. अलीकडं तर पोरं काय नादवली, इतरांना म्हणायला पाहिजे आय लव्ह यू तर मलाच म्हणतात दादा आय लव्ह यू. आता जे आयला मी दादा आहे ना. हां, तर गमतीचा भाग जाऊ द्या. तुम्ही प्रेमापोटी बोलताय, आपलेपणापोटी बोलताय, जिव्हाळ्यापोटी बोलताय, मी तुमचं स्वागत करतो. परंतु नुसतं तसं नको. हे माझे 12 उमेदवार नाही, तुम्ही पण उमेदवार समजून जीवाचं रान करा. आणि तुमच्या नात्यागोत्यातले, मित्रपरिवारातले जे कोणी तुमच्या जवळचे असतील त्यांना सांगा, बघू अजित पवार बरंच काही सांगत होतं, एकदा बघू तरी त्याच्या विचाराच्या लोकांना निवडून देऊन. अशा पद्धतीनं तुम्ही पण काम करा. मित्रांनो, ज्या मातीनं आपल्याला सगळ्यांना मोठं केलंय त्या मातीला आपण कधीच विसरायचं नसतं. ही शिकवण आपल्याला बापदात्यांनी शिकवलेली आहे. काही लोक आपल्याला ज्या शहराने मोठं केलं ते शहराला विसरतात, ते त्या भागाला विसरतात. जसं की काही जण वेगवेगळ्या भागाला विसरलेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मित्रांनो, तुमचं माझं पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. पुण्यात लोकांना असभ्य भाषा वापरली तर ती चालत नाही. आम्ही तर गावाकडचे तसं रांगडे गडी आहोत, पण पुण्यात बोलताना आम्ही सुद्धा भान बाळगून त्या ठिकाणी बोलत असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकतर पुणेकरांना कोणी पुणेकरांच्या वाकड्यात कोणी जाऊ नये, आणि कोणी पुणेकरांच्या वाकड्यात गेला तर पुणेकर त्यांना सोडत नाही. हा पुणेकरांचा इतिहास आहे. हे देखील वाकड्यात जाणाऱ्यांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी विनंती आहे. मित्रांनो, अनेक मी 5 गोष्टी त्या ठिकाणी करणार आहे. त्यामध्ये रोज तुम्हाला पाणी पुणेकरांना देणार, रोज पुणे साफ करणार, स्वच्छता व्यवस्थितपणे, काही ठिकाणी नवीन मशिनरी पण त्या ठिकाणी लावणार. तिसरं, आपलं हवेत प्रदूषण झालेले मोठ्या प्रमाणावर ते कमी करण्याच्या करता जी पावलं उचलावी लागतील ती उचलणार. चौथं, हायटेक तुम्हाला रुग्णालय आम्ही निर्माण करणार. त्याकरता आमच्याकडे कार्यक्रम आहे, ते चौथं काम करणार. आणि 5वं, आम्हाला एकंदरीतच पुण्यामध्ये जे घाण पाणी नदीला जातं त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवणार. खालच्या लोकांनी पण काही घोडं मारलं नाही की त्यांना चांगलं पाणी ट्रीट करून आपण देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, एकंदरीतच माझं एक म्हणणं आहे की आपल्याकडं साधारण आता 12,600 कोटी रुपयाचं बजेट आहे. त्याच्यात कुठलं आपल्याला प्राधान्याने खर्च केला पाहिजे हे ठरवलं गेलं पाहिजे. ह्या 9 वर्षात ते ठरवलं गेलं नाही. आत्ता इथं नदी सुधार कार्यक्रम चाललाय. अरे पहिलं शहर सुधारा ना. शहरातली घाण काढता येत नाही, तिथं हजारो कोटी रुपये खर्च करताय. त्या नदीमध्ये सगळं ड्रेनेज सोडताय
घाण पाणी तिथं जातंय, ते पहिलं करायचं का शहर स्वच्छ करायचं, कचऱ्याचं व्यवस्थितपणे निर्मूलन करायचं, त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे बसवायचे, कुठेही कोयता गँगची दादागिरी चालून द्यायची नाही, कुठेही अल्पवयीन मुलांची गाड्या फोड, काचा फोड, स्कूटर जाळ ह्या गोष्टी होऊन द्यायच्या नाही, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करायचं, झाडं लावली पाहिजेत, मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल बसवले पाहिजेत, त्याच्याकरता त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याच्याकरता त्यांना सवलती दिल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, पुण्याची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी मेट्रो आणि माझं PMPML आपलं, माझं नाही आपलं, हे फुकट करणार. तुम्हाला कुठं जायचं असेल, मी रिक्षा चालकांना विनंती करीन, तुमच्या पोटावर पाय मी येऊन देणार नाही. विरोधक दोन्ही बाजूने बोलायला लागलेत, हा फुकट करायला निघाला, ह्याच्या काय घरचं आहे का? मी कुठं म्हणतो माझ्या घरचं आहे, पण कॉर्पोरेशनच्या घरचं आहे, कॉर्पोरेशनचा अधिकार आहे. आणि इथं लाडक्या बहिणी बसल्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या करता आम्ही योजना आणली, लाडक्या बहिणी समाधानी झाल्या. माझ्या इथले बांधव जे शेती करतात गावाकडे जाऊन, त्यांच्याकरता 3, 5, 7.5 हॉर्सपावर मोटार आम्ही झिरोचं बिल दिलं. योजना चालू आहे. काहींनी सांगितले बंद करतील, नाही बंद केली. आज एवढ्या मोठ्या बजेटमध्ये काही 1000 कोटी रुपये त्याच्याकरता आम्ही तरतूद करतो. तसं आपलं बजेट इथलं आत्ता 12,600 कोटीचं आहे, पुण्याचं, पिंपरी चिंचवडचं 9,600 कोटीचं आहे. दोन्हीकडं आपल्याला मेट्रो आणि PMPML मोफत करायचं म्हटलं तर पुण्याला दरवर्षी त्यांना 300 कोटी द्यावे लागतील, त्यांना 200 कोटी रुपये द्यावे लागतील. 500 कोटी, दोघांचं बजेट 22-23 हजार कोटीचं आहे, त्याच्यातनं 500 कोटी गेले म्हणून बिघडत नाही. त्यामुळं वाहनं कमी होतील, म्हणजे रोडवरची. आज इथं 15 लाख वाहनं आहेत, 30 लाखाचं रजिस्ट्रेशन झालंय, तिकडं 23 लाख वाहनांचं रजिस्ट्रेशन झालंय. आज 15 लाखापैकी 5-7 लाख वाहनं इकडं, 3-4 लाख वाहनं तिकडं, 10-1 लाख वाहनं कमी झाल्यावर प्रदूषण कमी होणार नाही. ते जाणारे इलेक्ट्रिकमधनं जाणारे, पोल्युशन नाही. EV बसेसमधनं जाणार, पोल्युशन नाही. CNG बसेसमधनं जाणार, पोल्युशन नाही. काही जण म्हणतात रिक्षाला धंदा मिळणार नाही. अहो, मेट्रोतनं उतरल्यावर तिथपासून घरी यायला रिक्षा लागणारच ना. बसमधनं उतरल्यानंतर लांब घर असेल तर तो रिक्षाने जाणारच ना. उलट रिक्षाला धंदा वाढेल, हे माझं मत आहे. त्यामुळं चुकीचं त्या ठिकाणी प्रचार करू नका. आणि माझ्या समोरच्यांनी 2017च्या जाहीरनाम्यात सकाळी आणि संध्याकाळी 50 मार्गावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कामगार आणि महिलांच्यासाठी मोफत, तेव्हा PMT होती, तेव्हा PMPML नव्हतं, PMT आणि PCMT एकत्र झालेली नव्हती. घोषणा केली, एका महिन्याचा पास, दुसऱ्या महिन्याचा पास मोफत, अशी घोषणा केली. काहीच केलं नाही. आज मी घोषणा केली तर काहींनी सांगितलं अरे कॅबिनेटला कुठं निर्णय झाला. अरे कॅबिनेटचा काय संबंध आहे, हे शहरातलं काम आहे. शहरामध्ये काय निर्णय घ्यायचे ते शहरातली लोक निवडून गेलेली ठरवतील. त्याच्यामध्ये मी ह्याची अंमलबजावणी करून दाखवतो, नुकसान होणार नाही. मी 11 वेळेला तुमचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलेला आहे. काहीतरी मला थोडी अक्कल असेल ना, का असाच अर्थसंकल्प मांडतोय. त्यामुळं मी तुम्हाला व्यवस्थितपणे हे जे काही मोफत देऊ पाहतोय त्याच्यातनं मेट्रोचाही फायदा होणार आहे, PMPMLचाही फायदा होणार आहे, लोकांचाही फायदा होणार आहे, वाहनं कमी व्हायला मदत होणार आहे, प्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे, तुमची बचत होणार आहे. कारण आज अनेक लोक इथून तुम्हाला जर कुठं स्टेशन आणि कुठं जायचं, पूर्वी किती कमी मिनिटं लागायची, आता चौपट वेळ जातोय. तुमचं डिझेल पेट्रोल अर्धा लिटर जास्त जळालं तरी देखील 10 लाख लोकांचं पिंपरी चिंचवडमध्ये आणि 15 लाख लोकांचं पुण्यामध्ये बचत झाली, 25 लाख लोकांची बचत झाली, तर काही कोटी रुपये रोज वाचू शकतात. मी आकडा काढला तर तो जवळपास 17,000 कोटीला गेला. मी प्रेसमध्ये सांगितलं. मित्रांनो, काहींना सांगतायत की हे देता येत नाही. आता
काहींनी तर आमच्यावर बरंच काही टीका टिप्पणी केली. ठीक आहे, माझ्या अंगाला काही भोकं पडत नाही, पण मी जाता जाता एवढंच सांगतो, कारण माझी पुढची सभा 7:30ला होती. काहींनी पुण्यामध्ये सभा घेतली, त्याच्यामध्ये हम शरीफ है किसी से लढते नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलले. आम्ही पण त्यांना रिस्पेक्ट करतो. काही मोठी माणसं इथं येऊन म्हणाले की हम शरीफ है किसी से डरते नाही. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, आपण शरीफ आहात हे मान्य आहे, म्हणून तर आपल्यासोबत आम्ही सरकारमध्ये, केंद्रात आहे, राज्यात आहे. पण इथं आपण जी माणसं ठेवलेली आहेत स्थानिक पुढे पिंपरी चिंचवडमध्ये, ती माणसं चुकीची आहेत. त्यांना तिथं ठेवून पुणेकरांचं, पिंपरी चिंचवडकरांचं नुकसान होऊ नाही दिलं पाहिजे. आप शरीफ हो, आप शरीफ हो, इसीलिए आपके साथ है. लेकिन कुछ गलत लोग यहाँ है, लेकिन कुछ गलत लोग यहाँ है, लेकिन कुछ गलत लोग यहाँ है, उनको हटाने की बात है. वो 15 तारीख को हम करना चाहते हैं, बाकी कुछ नहीं. आणि त्याच्यामध्ये मला तुमचं त्याच्यामध्ये नेतृत्व करायचं आहे, आणि त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे. आज आत्ता मला पुणे महानगरपालिका निवडणूक 25-26 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सक्रिय जाहीर पाठिंबा. प्रेमानंद सर्जेराव उबाळे, दलित पॅंथर, हवेली तालुका, यांनी पाठिंबा दिला. त्यांचा मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. माझी एवढीच विनंती आहे की आपण अजिबात काळजी करू नका. मी खरोखरीच, मी पुण्याचा, तुम्ही पुण्याचे, आपण सगळे मिळून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं, आणि आत्ता ज्या ज्या गोष्टी मी पुणेकरांच्या करता करण्याच्या बद्दलचा मी तुम्हाला जाहीरनामा दिलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे. अरे दिलं ना, सांगितलं ना पुन्हा. अरे धमकी दिली तर धमकीला काय घाबरते आपण? काय मला काही कळतच नाही. धमकी दिली तर मीच तिथे येतो 16 तारखेला, बघतो कोण काय करते ते. मित्रांनो, एकंदरीतच आपल्याला सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन जायचं आहे. ह्यांना सगळ्यांना विकासाच्या वाटेवर आपल्याला न्यायचं आहे. येत्या 15 तारखेला माझ्या मतदार बंधू भगिनींना, सुज्ञ मतदार बंधू भगिनींना, कुठेही कुणाचाही विचार करू नका. एकदा अजित पवारवर विश्वास टाका, बघा अजित पवार काय करतो. निश्चितपणे इतरांच्या पेक्षा चांगलंच करून दाखवील, हा मी शब्द तुम्हाला देतो. आणि 15 तारखेला निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पुणे शहरामध्ये उभे असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि पुढं मी जो जाहीरनाम्यात सांगितलं ते मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या करता करून दाखवील, ही खात्री देतो. हा अजितदादाचा वादा आहे, हा तुमच्याशी वादा करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.